आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे IFB फ्रंट लोड वॉशिंग मशीनचा डेमो। त्याचं मॉडेल आहे सेनेटॉर प्लस SRS 8 kg 1200 RPM, 4 वर्ष प्रोडक्ट वॉरंटी, 10 वर्ष मोटर वॉरंटी आणि 10 वर्ष स्पेअर सपोर्ट येतो। हा रेन डिटर्जंट ट्रे ओपन होईल। इथं लिक्विड वापरायचं आहे, ते ब्ल्यू ट्रे आहे तो लिक्विडसाठी आहे। पावडर असेल तर इथं खाली टाकायची। हा मधला ब्ल्यू ट्रे कॉम्फर्ट डेटॉल सेंट ॲडिटिव्हसाठी आणि फ्री वॉश आहे। 6 महिन्यातून पडदे धुता रेग्युलरचे कपडे जास्त मळलेले असेल तर तो त्या ट्रेमध्ये। आता ब्ल्यू ट्रे खाच्या 2 आतमधल्या साईडला टाकायचा, त्याच्यामध्ये लिक्विड यूज करायचं। आता हा इथून बंद होईल, डोर इथून ओपन होईल। याच्यामध्ये टपमध्ये एक एक कपडा टाकायचा, कॉइन पिन मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं। कपडे निम्मा भरायचा किंवा फुल भरत असेल तर 4 बोटं पेस्ट। इथून हे बंद होईल। बंद झाल्यानंतर इथून मशीनचं पॉवर बटन आहे, हे मशीनचं पॉवर बटन इथून ऑन झालं। ऑन झाल्यानंतर हा त्याचा डिस्प्ले, हे जसे कपडे असतील तसे सगळे प्रोग्राम दिलेले आहेत। हे बटन दोन्ही साईडला फिरतं। हा पहिला प्रोग्राम घेतोय आपण एक्सप्रेस वॉश। तर हा प्रोग्राम घेतल्यानंतर इथं 800 RPM ड्राय होणार आहे। 30 मिनिटाचं त्याचा टायमिंग आहे। 2 kg पर्यंत वॉश क्वालिटी चांगली भेटणार आणि 800 RPM ने ते ड्राय होणार आहे, सुकणार आहेत कपडे। तरी स्क्रीनवरती सगळे प्रोग्रामला वेगवेगळे दाखवतात। सिंथेटिक डेली स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर ते त्या सिंथेटिक डेलीमध्ये येतील। बल्की बेंडिंग पडदे असतील, कवर असतील, कर्टन्स वगैरे असतील तर ते तिथे येतील। त्याच्यानंतर हा वूलन्स आहे, स्वेटर वगैरे असतील तर ते सगळ्यांचे एकत्र टाकायचे आहेत। त्याच्यानंतर तो दुसरा प्रोग्राम घेतला आपण टप क्लीन। तर टप क्लीन दर 2 महिन्याला हा टप क्लीन करावा लागतो, म्हणजे क्षार असतील बॅक्टेरिया मशीनच्या मेंटेनन्ससाठी तो टप क्लीन करावा लागतो। त्याच्यानंतर स्पिन ड्राय ड्रेन, ह्याच्यामध्ये बाहेर कपडे धुतलेले आहेत, फक्त आपल्याला ड्राय करायचे सुकवायचे तर तिथे येतील। रिन प्लस स्पिन, आपल्याला पाण्यातून खंगळून काढायचे आहेत किंवा सेंट वगैरे द्यायचं आहे तर तिथे येतील। रिफ्रेश करायचे असतील हा क्रिडल वॉश, साड्या असतील वर काम केलं नाजूक कपडे क्रिडल वॉश। कॉटन इको प्लस कॉटनचे बेडशीट ब्लँकेट हेवी लोड तिथे येतील। ही बेबीवेअर लहान बाळांचे असतील तर तिथे येतील। स्टीमचा लोगो दिलेला आहे, तर तिथं निर्जंतुकीकरण केलं जातं, वाफ दिली जाते। अँटी एलर्जंट, घरात पेशंट वगैरे असतील ज्यांचे कपडे सेपरेट धुवायचे तर अँटी एलर्जंटमध्ये येतील। कॉटन नॉर्मल, कॉटनचे बेडशीट ब्लँकेट हेवी लोड, मिक्स ऑइल दररोज वापरण्यासाठी, मिक्स कपडे कोणत्याही प्रकारचे कपडे असू दे मिक्समध्ये येतील। आणि मिक्स ऑइल आहे त्याच्यामध्ये पण मिक्स कपडे येतील। त्याच्यानंतर इथून आपण डोर ओपन केलं, ओपन केल्यानंतर कपडे टाकली, बंद केलं। त्यानंतर रिन डिटर्जंट रे इथं लिक्विड टाकलं, लिक्विड टाकल्यानंतर इथून मशीन आपण ऑन केली। ऑन केल्यानंतर एक्सप्रेस वॉश किंवा मिक्स ऑइल, आता हा मिक्स ऑइल घेतला किंवा एक्सप्रेस वॉश, त्याच्यानंतर आपण इथून मशीन स्टार्ट केली।